आणि ह्या ड्रग्ज प्रकरणाचा जो तपास केला त्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासामध्ये ज्या ज्या त्रुटी त्या ठिकाणी आढळल्या आहेत त्यांच्या जे आरोपपत्र त्यांनी कोर्टात दाखल केलं आहे त्या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर जे आमच्यासमोर त्या ठिकाणी काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याच्यामध्ये आतुर अग्रवाल नावाच्या माणसाचा उल्लेख वारंवार येतोय। ह्याच्यामध्ये दोन ड्रग्जचे कार्टल आहेत, एक मुंबईचं एक आहे आणि एक सोलापूरचं एक आहे। तपासाच्या ह्याच्यातनं जे निष्पन्न होत आहे त्याच्यात मुंबईच्या आतुर अग्रवाल नावाच्या माणसाचा मोबाईल नंबर सहित त्या ठिकाणी नाव आहे। तर त्याच्यात पोलिसांनी त्याला आरोपी करण्याच्या बाबतीत किंवा त्याच्या अंतर्गत काय तपास केला आहे, कारण कुठल्याही ड्रग्ज प्रकरणाच्या बुडापर्यंत पोहोचणं तर पोलिसांचं काम असतं। ह्याला का वाचवलं जातंय मुद्दा क्रमांक 1 हा, आणि दुसरं जे सोलापूरचं कार्टल आहे त्याच्यामध्ये पिट्या सुरे नावाच्या माणसाचा सारखं उल्लेख होतोय, त्याच्या बाबतीत काय कारवाई केली पोलिसांनी, त्याला का आरोपी केलं नाही, त्याचा का जबाब घेतला नाही, हे एक महत्त्वाचा विषय आहे। आणि सगळ्यात ह्या प्रकरणात कायमस्वरूपी आरोपीला वाचवायचा प्रयत्न पोलीस करतायत हे त्यांच्या वागण्यावरून दिसतंय, कारण बऱ्याचशा आरोपीला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी अटक झालेली नाही। त्याच्यात त्यांनी 2 गट केले, ड्रग्जचं सेवन करणारे आणि तस्कर करणारे। आणि गंमत अशी आहे की तस्कर करणाऱ्या गटामध्ये जो माणूस आहे त्या ठिकाणी त्याचं नाव आहे संतोष खोत नावाचा जो आरोपी आहे, त्याच्या जबाबात 27 फेब्रुवारीच्या 50 पुड्या बापू कनेसाठी आणि 35 पुड्या पिटू गंगनेसाठी अशा 85 पुड्या घेतल्या आणि 2,97,000 कॅश देऊन ड्रग्ज गंगणे यांनी घेतले, असं आहे स्पष्ट। 50 पुड्या ज्या बापू कनेने घेतल्या ती तस्कराच्या यादीत आहे आणि 35 पुड्या गंगणेने घेतलं आणि त्याचं पेमेंट केलं ते मात्र सेवन करणाऱ्या आरोपीच्या यादीत आहे। हा दुजाभाव कशामुळं, कशासाठी पोलिसांना नेमकं कुणाला वाचवायचंय, हा प्रकार कशामुळं? आणि गंमत अशी आहे की 1,85,000चं जे ट्रान्झॅक्शन केलं गेलंय ते ऑनलाईन जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे ते मात्र दुसऱ्याच्या नावानं केलं ह्याच पिटू गंगणेने आणि त्यांना कॅश दिली आहे पुन्हा। हा काय प्रकार आहे? जे दिलेलं ट्रान्झॅक्शन आहे सागर गंगणे 50,000, सुमित शिंदे 1,05,000, अविनाश काळे 20,000, सत्यम साठे 10,000 ह्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावलंय आणि ह्यांनी कॅशमध्ये पैसे दिले। आणि सगळ्यात महत्त्वाचं बापू कणे नावाच्या व्यक्तीचा बँक खात्याचा उतारा जोडला आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 24 पानाचं खाते उतार आहे। मग 4च पानं जोडलीत, बाकीची 20 पानं जोडलेली नाही। काय कारण आहे 20 पानं न जोडण्याचं, दडवण्याचं? अशा पद्धतीनं पोलिसांना आणि ज्याचे जबाब घेतलेत, अनेक लोकांचे जबाब घेतलेत, अनेक लोकांचा सहभाग दिसतोय, मग पोलीस त्याच्या संदर्भात कारवाई करणार आहेत का नाहीत? आमचं म्हणणं आहे निपक्षपातीपणे ज्याचं इन्व्हॉल्वमेंट असेल, ज्याचा सहभाग असेल त्याच्यावर कारवाई करा ना तुम्ही। हे सगळं ह्याच्यातनं दिसतंय आणि म्हणून ज्यांनी सांगतात की आम्ही पहिली इन्फॉर्मेशन दिली आणि हे सगळं तिथून उघडकीस आलं असं सांगतेत, त्या महाशयांना राणा पाटलांना माझा 3 प्रश्न आहेत महत्त्वाचे। की डिसेंबर 2023 मध्ये राणा पाटलांना कळालं होतं की त्यांचा जो हा कार्यकर्ता आहे पिटू गंगणे नावाचा हा ड्रग्सच्या आहारी गेलाय आणि त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी ह्यांनी सोलापूर, पुणे, नेरूळ, मुंबई, बडोदा एवढी सगळी गावं पालती घातलीत। त्यांच्या भावाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या स्टेटमेंटमध्ये पण आलंय आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पण आहे की हे सगळं केलंय। मग डिसेंबर 2023 मध्ये राणा पाटलाला हे माहीत असताना लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत ही माहिती पोलिसांना का दिली नाही, का कळवलं नाही, कशासाठी तुम्ही थांबला? फेब्रुवारी उजडावं लागलं 14 फेब्रुवारी 2025। मग ह्या मधल्या काळात जो काही गैरव्यवहार झाला मग त्याला नेमका ह्यांचा पाठिंबा होता का? का शांत बसला होता? का स्वतःच्या निवडणुकीसाठी शांत बसले होते? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही इन्फॉर्मर म्हणून जर समजा हे रॅकेट उघडकीस आणलंय असा तुमचा दावा आहे तर तुम्ही ज्या सभागृहाचे सदस्य आहात सर्वोच्च सभागृहामध्ये त्या सभागृहामध्ये विधानसभेत तुम्ही ह्याच्या संदर्भात ब्र अक्षरही का काढलं नाही? एक अक्षर काढलेलं नाही। जेव्हा की मी लोकसभेत ह्याच्या संदर्भात बोललो, आमदार कैलास पाटील साहेब ह्या ठिकाणी विधानसभेत बोलले, त्यांनी लक्षवेधी केल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर राणा पाटलाच्या स्वीय सहायकाला पोलिसांकडनं का घ्यावं असं वाटलं? जर तुम्ही निष्कलंक आहेत, निष्पाप आहेत, पारदर्शक आहेत, तुम्हाला कशाचीच भीती नाही, निर्भीडपणे माणसानं सामोरं जायला पाहिजे ना। ह्या लक्षवेधीचं उत्तर मागण्यामागचं कारण काय होतं? त्यांच्या स्वीय सहायकाच्या मार्फत, आणि ते त्यांच्या स्वीय सहायकानं बहादरानं व्हॉट्सअपला टाकले
जेव्हा की ती सभागृहाची मालमत्ता आहे, जोपर्यंत त्या सन्माननीय सदस्याला लक्षवेधीचं उत्तर दिलं जात नाही तोपर्यंत ते लक्षवेधीचं उत्तर कुठेही देता येत नाही. मग पोलीस त्या लक्षवेधीचं उत्तर कशाच्या आधारे, कुठल्या नियमात, कुठल्या कायद्यात तरतूद आहे की राणा पाटलाच्या स्वीय सहायकाला ते उत्तर दिलं गेलं? मग नेमकं कुणाचा दबाव होता, कुणाचं प्रेशर होतं? या 3 प्रश्नाची उत्तर मला वाटतंय राणा पाटलांनी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात, नेमकं काय? निश्चितपणे ह्याच्या तपासात जे काही आम्हाला दिसतंय, आढळतंय, ह्याच्यावरनं असं चाललंय की ह्या अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्या ठिकाणी निष्पन्न झालेला असताना सुद्धा काही आरोपींना वाचवण्याचे प्रकार होत आहेत. त्या ठिकाणी पूर्ण तपास पारदर्शक पद्धतीनं होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे आरोपी आहेत हे आरोपी फक्त ह्याच गुन्ह्यात नाहीत, त्यांच्यावर मटक्याच्या दाढी पडल्यात, पुढं त्या ह्याचा सट्टा असतो मॅचेसचा, त्याचा गुन्हा निष्पन्न झाला आहे. तर हे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे हा. आणि माझं मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही पारदर्शक म्हणताय, तुम्ही गृहमंत्री आहेत, आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं, कारण तुम्ही सुद्धा एका मुलीचे वडील आहेत. त्याच्यामुळं तुमच्याकडनं अपेक्षित, तुम्ही संवेदनशील आहेत, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आम्हाला. आम्ही हे सगळं त्यांना दाखवणार आहेत आणि त्यांच्याकडे मागणी असणार आहे की ह्याचा जो तपास आहे तो तपास ह्याच्यापेक्षा वरिष्ठ यंत्रणेच्या मार्फत पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं असेल तर तपासात काही पोलिसांचा सुद्धा त्यात सहभाग असल्याचं आरोपीच्या जबाबात आलंय आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. मग इथलेच पोलिस जर त्यात सामील असतील तर तेच पोलीस ह्याच प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे कसं करू शकतील? आणि ह्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याची आम्ही भेट घेणार आहेत. त्यांच्या समोर हे सगळ्या बाबी त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहेत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर या आरोपींवर कारवाई व्हावी. ह्याच्यातला कुठलाही आरोपी सोडता कामा नये, सुटू नये. ह्याच्यासाठी कठोरातलं कठोर शासन माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय गृहमंत्र्यांनी करावं ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आणि त्याच्या संदर्भात आम्ही भेटणार आहे. तस्कर व सेवन गट केले काय करतो काय नेमकं तेच प्रश्न आहे ना की तुम्ही बघितलं. आता मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तस्कर गटात जो आरोपी आहे तुमचा बापू कणे नावाचा, त्यानं 50 पुड्या घेतल्यात. आणि सेवन गटातला जो आरोपी आहे गंगणे, पिटू गंगणे, त्यानं 35 पुड्या घेतल्यात आणि सगळं जे पेमेंट केलंय ते पिटू गंगणेनंच केलंय 85 पुड्याचं. मग असं असताना एकाला का पोलिसांना हा प्रश्न विचारला पाहिजे? तुम्ही विचारलं पाहिजे ना, कशाच्या आधारे, नेमकं कुणाचा दबाव कुणाचा आहे तुमच्यावर? हे उघड दिसतंय कुणाच्या तर दबावाच्या अंतर्गत हा तपास चालू आहे आणि म्हणून कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न आहे.